मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपण सुंदर अशी पपची डिझाईन बघणार आहोत। छोटासा पप आहे आणि ही लॉंग स्लीव्स आहे आपली 10 इंचाची। कोपरापर्यंतची बाही आहे आपली 10 इंचाची आहे। त्याच्यासाठी आपण साडीतला कपडा घेतलेला आहे। आपण साडीतल्या कपड्यापासून सुंदर अशी पपची डिझाईन बनवणार आहोत। छोटासा पप आहे, तो कसा घ्यायचा आणि डिझाईन व्यवस्थित कशी तयार करायची ते बघूयात। आणि त्याला आपण छोटीशी लेस लावणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सुंदर डिझाईन आहे आणि व्यवस्थित तयारी होते। आपण खूप कमी वेळात आहे परफेक्ट अशी आपण तयार करू शकतो। तर दोन्ही ह्याच्यासाठी मी कपडे घेतलेले आहेत। एक साईडला ठेवून एक तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर मी जे आहे बाही जी आहे ती अस्तरला जोडून घेतलेली आहे। तर अगोदर आपण अस्तरची बाही जी आहे ती अस्तरला व्यवस्थित जसं जोडतो तसं व्यवस्थित अस्तरला बाही आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण मग ह्याची डिझाईन तयार करणार आहोत। तर अगोदर बाही जोडून घेतली ना आपल्याला लवकरही होतं आणि व्यवस्थित फिनिशिंग येते आपल्याला। त्यामुळे आपण अगोदर अस्तर बाहीला जोडून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तयार करायचं आहे। मध्य काढून घ्यायचा आहे बाहीचा बरोबर। सर्वात अगोदर बाहीचा जो आहे तो मध्य काढायचा, म्हणजे आपल्याला डिझाईन करायला सोपं पडतं। मध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला उंची आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी 3.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदीही इथं 3.5 इंच मी घेतलेली आहे। तर तुम्ही ह्यामध्ये बदल करू शकता। मी इथं 3.5 इंच घेतलेला आहे। तर तुम्ही उंची आहे ती 3 इंच घेऊ शकता, रुंदी आहे ती 2.5 इंच पण घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार पप कमी जास्त घेऊ शकता, जास्तही करू शकता आणि कमीही घेऊ शकता। आणि गोलाकार देण्यासाठी मी 1 इंच घेतलेला आहे। तर असं व्यवस्थित आपण डार्क मार्किंग केलेलं आहे, म्हणजे आपण उकलून घेऊन इकडच्या साईडला इथे मार्किंग करून परत आपण ब्लाऊज तो जे आकार दिलेला आहे तो कट करू शकतो। म्हणून इथं जे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। इकडच्या साईडला हे ते मार्किंग आपल्याला हे करायचं आहे। तर आता बाही आपण पलटून हे एकमेकावरती ठेवून बाहीला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग जे आहे ते इकडच्या ही साईडला होईल। तर आता आपण इकडच्या साईडचं मार्किंग आहे ते डार्क करायचं आहे आणि आपण त्यावरतीच पपची डिझाईन बनवणार आहोत। आता हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला। तर यामध्ये तुम्ही अंतर आहे ते कमी जास्त करू शकता, याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता आणि कमीही घेऊ शकता। उंचीमध्ये पण जास्त खालीपर्यंत आपण पप काढू शकतो किंवा एवढाही काढू शकतो। आणि ही बाहीची उंची आहे ती कमी जास्त करू शकता तुम्ही। आता आपण मार्क केलेला आहे त्याच्या बाहेरच आपण ह्याला कट करायचं आहे। मार्कच्या बाहेर कट करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला आकार तयार होईल, कारण आपण परत मार्जिन घेणार आहोत आणि कट मारणार आहोत। त्यामुळं कपडा आहे तो आपल्याला पुरेल इतपत आपण हे केलेलं आहे। तर बघा, आपण असं व्यवस्थित हे कट केलेलं आहे। आता कट केलेलं आहे तर आपण हे अस्तर आणि ब्लाऊज आहे त्याला फिनिशिंग देण्यासाठी एक पट्टी काढायची फक्त 1/2 इंचाची आणि एक साईडला 1/2 इंचाचं मार्जिन करायचं पट्टीला आणि ती पट्टी आहे ती त्याला पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं फिनिशिंग आहे दोरे वगैरे निघणार नाहीत। ब्लाऊज फिनिशिंगमध्ये परफेक्ट येईल खालच्या साईडनीही। त्यामुळं आपण 1/2 इंचाचीच पट्टी काढायची आहे आणि वरती त्याला पॅक करून घ्यायचं आहे। जसं आपण गळ्याला समोर पायपिंग करता हातशिलाई करताना जसं पट्टी लावतो तशीच पट्टी लावायची आहे इथं आपल्याला। तर अगोदर जे आहे ते शिलाई करून घ्यायची आहे त्या कपडा आणि अस्तरला, म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग येईल। जितकं तुम्ही ब्लाऊजला थोडीशी मेहनत एक्स्ट्रा घेतली ना तर आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो। लवकर गडबड करायची नाही अशा डिझाईनचे ब्लाऊज तयार करताना। थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार करायचा म्हणजे थोडंसं आपलं काम वाढतं, पण ब्लाऊज आहे तो परफेक्ट तयार होतो। आता ह्याला आपण पट्टी लावून घ्यायची आहे। 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि गोलाकार जसा आहे आपला तसा पट्टी लावायचा आहे। फिरून पट्टी लावायची आहे। ओढवायचं नाही, कारण पसरतो हा आकार दिलेला पसरतो, त्यामुळं ओढायचं नाही। व्यवस्थित जसा आकार आहे तसं मार्जिन 1/2 इंचाचं ठेवायचं पट्टीला आणि शिलाई करायची आहे। आता इथं आपण कट मारायचे आहेत, छोटे छोटे कट मारायचे आतल्या बाजूला, म्हणजे ते आत पट्टी पलटायची, म्हणजे ते मार्जिन आहे ते बरोबर पट्टीच्या आतमध्ये पॅक होईल, पलटणार नाही। आता इथं आपण नखाने थोडंसं प्रेस करायचं आणि पूर्ण पट्टी जे आहे ते आतमध्ये घालून
पॅक करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आपले धागे निघणार नाहीत, आतमधून फिनिशिंग व्यवस्थित येईल. आपला ब्लाऊज धुतला तरी त्याचे धागे निघणार नाहीत, खालच्या साईडनी परफेक्ट असा ब्लाऊज राहील. काय होईल, आपण असं जर फिनिशिंग केलेलं नसेल तर वरती पप लावला आणि परत आतमधून जर सुटलं, धागे जर निष्ठले तर ते पप हीचीही शिलाई निघू शकते. म्हणून ही असं आपण व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. चॅनलवरती फ्री शिवण क्लासचे व्हिडिओ आहे, तेही तुम्ही बघत जा, म्हणजे तुम्हाला घर बसल्या सुरुवातीपासून मोफत शिवण क्लास आहे तो घेऊ शकता. तर बघा, आता आपण हे व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. तर पप करायचं आहे. पप करण्यासाठी आता आपण कपडा आहे तो घेतलेला आहे. तर तेवढीच आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर कपडा किती घेतलेला आहे, तर 6 इंच त्याची रुंदी आहे आणि उंची जी आहे ती आपली 18.5 इंच घेतलेली आहे. तर तुम्ही यामध्ये छोटी डिझाईन करत असाल तर कपडा थोडा घ्यायचा, आणि मोठी डिझाईन घेत असाल तर यापेक्षा थोडासा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर तुम्ही अखंड साडीमधला हा कपडा कट करायचा आहे. अखंड साडीमधला पूर्ण 6 इंचाचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता बघा, इथं अर्धा इंचाच्या आपण असं प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित प्लेट घालायच्या आहेत. अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. मोठेही जास्त घालायचे नाहीत आणि छोटेही घालायचे नाहीत, म्हणजे व्यवस्थित अर्धा इंचाचं इथं आपण प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. पूर्ण अशा व्यवस्थित अशा प्लेट्स घालायच्या आहेत आपल्याला. आता आपण जशी तशी आपली वरची प्लेट आहे त्याच पद्धतीनं त्याच बाजूनी प्लेट घालायची आहे. म्हणजे जसे त्याचा कुठल्या साईडला आहे, समोरच्या साईडला प्लेटचा आकार आहे तर समोरच्या साईडला बरोबर प्लेट घेऊन जशाच तसं प्लेट तयार करायची आहे. वरची प्लेट आहे ती आपण खाली पूर्ण अशी शिलाई करायची आहे. तर प्लेट आहे ते वरची जी आहे तीच आपल्याला व्यवस्थित अशी खाली घेऊन शिलाई करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही बदल करायचा नाही. कपडा आपण 6 इंच का घ्यायचा, 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. तर प्लेट घालताना गोलाकार येतो कपड्याला. तुम्ही 6 इंचाच्या ऐवजी 5 इंचाचा घेतला तरी चालेल, त्यापेक्षा कमी घेऊ नका, कारण आपल्याला प्लेट्स घालताना मार्जिन वगैरे लागतं. त्यामुळं आपण 6 इंच रुंदी घेतली ना तर आपल्याला कम्फर्टेबल असा प्लेट घालून व्यवस्थित बाही जोडू शकतो आपण. आता हे प्लेट्स तयार आहेत, तर आपण आता जोडून घ्यायचं आहे. बरोबर असं आपल्याला जसा आपला आकार आहे तसं आपण त्यावरती मार्किंग करायचं आहे. आणि तर जसा आपला आकार आहे तसं आपण व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याला टाचन लावायचे आहेत. खालच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचं आणि वरती जे आहे तिथे पण वरती पण थोडं एक्स्ट्रा ठेवायचं. नंतर आपण आकार देऊन आपण कट करून घ्यायचं आहे जितकं पाहिजे तेवढं. पण अगोदर आपण 3-4 ठिकाणी अलीकडच्या साईडला टाचन लावून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं कपड्याला. आणि बरोबर कडेने एक शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपला हा जो पॅच आपण कट केलेला आहे तो ठेवायचा आहे अलीकडपर्यंत. जसं कट केलेलं आहे तसं ठेवायचं बरोबर आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बाहीचा आकार आपला व्यवस्थित होईल. खडूनी मार्क करायचं. मार्क केलेल्या वरची शिलाई करायची आणि मग तो वरचा भाग कट करायचा आहे आपला.
तर आता ती शिलाई मी जी आहे पपची बरोबर त्यावरती आहे, त्यामुळे मी आता तसंच कट करेन वरचं. तर तुम्ही मार्क केलेलं वरती जर असेल तर अगोदर मार्किंगवरती शिलाई करायची, खडूने जे मार्क केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण तो वरचा भाग कट करायचा आहे. म्हणजे आपण डबल प्लेट घालाव्या लागणार नाहीत आपल्याला, प्लेट जे आहे ते जातील आपल्या म्हणून. आता बघा इथं आपण कडेने एकदा शिलाई केलेली आहे. शिलाई केलेली आहे तर आता आपण तिथं मी शिलाई करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण शिलाई मार्कवरती करायची आहे. खडूने मार्क केलं ना त्यावरती शिलाई करायची आणि मग वरचा भाग कट करायचा. त्यामुळं आपल्या प्लेट्सचा आकार जाणार नाही. जसं प्लेट आहे तसं शिलाई करायची आहे व्यवस्थित. खूप कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर अशी पप डिझाईन तयार होते. तर आता प्रत्येक जणाचा अशा डिझाईनचे स्लीव्स बनवत असतो, त्यामुळं घरच्या घरी आपण तयार करू शकतो. आता आकार आलाय का नाही बघण्यासाठी आपण काय करायचं आहे, ही जी स्लीव्स आहे ती त्यावरती ठेवायचं आणि खिन जरा तुम्हाला वाटत असेल आकार आलाय का नाही, ती पॅच ठेवून तरी पण आपण एकदा काय करायचं, खाली आपली दुसरी जी स्लीव्स आहे ते कटिंग केलेले नाही ते घ्यायची आणि बरोबर बघा त्यावरती ठेवून मार्क करायचा आहे. म्हणजे डबल आपल्या लक्षात आलेलं आहे की दुसरी कट करताना आपण तो पॅचच जरी ठेवला त्यावरती तर आपण ते कट करू शकतो. म्हणून आपण ही बाही ठेवून बघितलेली आहे. तर बरोबर आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच ते तयार झालेलं आहे. बघू शकता जी शिलाई मी केलेली होती त्यावरतीच आलेलं आहे. ते वरचं कट करायचं. तर तुम्ही दुसऱ्या वेळेस ही स्लीव्स आहे त्यावरती ठेवायची. आपण अगोदर ती स्लीव्स घेतली तर दुसरी स्लीव्स कटिंग करताना आपण ही जी स्लीव्स आहे ती त्यावरती ठेवायची आणि वरचा जो आकार आहे तो आपला द्यायचा आहे. तर व्यवस्थित अशा प्लेट करायच्या आहेत. आपण ह्यावरती इस्त्री केली ना तर आपल्या प्लेट आहे ते बरोबर बसतात. आणि थोड्याशा प्लेट्स शिलाई निघालेली आहे ते आपण बाही जोडू त्यावेळेस आपण ते त्यामध्ये व्यवस्थित असं तयार करायचं आहे. आणि उरलेलं जे एक्स्ट्रा आहे ते खालचं कट करायचं आहे. थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे. पूर्ण कडेला शिलाईच्या तिथं कट नाही करायचं कारण धागे निघू शकतात. आणि त्यावरती परत वरतून कडेने एक शिलाई घ्यायची आहे अलीकडच्या साईडला जरा थोडीशी. म्हणजे आपण त्यावरती लेस लावल्यानंतर ही खालच्या ज्या शिलाई आहेत आपण आत्ता घेतलेली शिलाई परत ती पट्टी आत पॅक केलेली ती शिलाई त्यामध्ये पॅक होऊन जाते. खालच्या साईडला शिलाई जातात त्यावरती लेस लावली ना तर ही 2-3 वेळेस जी शिलाई केलेली आहे आपण ती शिलाईही दिसणार नाही आपली. ह्याच्यावरती आपण लेस लावून घेतल्याच्यानंतर ती शिलाई जी आहे ती आपली दिसणार नाही. त्यावरती आपण तुमच्या आवडीनं जशी पाहिजे तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता. मॅचिंग लावू शकता गोल्डन कलरची जशी तुम्हाला आवडेल, किंवा जी आहे फ्रिल आपली तशी तुम्ही लावू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लावू शकता. इथं मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे. बघा व्यवस्थित आपण असं लेस लावल्यानंतर छान आपली डिझाईन तयार झालेली आहे. वेळही कमी लागतो आणि डिझाईनही छान दिसते. घातल्यानंतर ही स्लीव जी आहे ती खूप सुंदर दिसते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थोडीशी प्लेट निघालेली आहे ती आपण इथं थोडी शिलाई करून घेतली ना तर आपलं व्यवस्थित होतं. म्हणजे बाही जोडताना आपलं व्यवस्थित जोडता येईल. एक्स्ट्राचं आहे ते आपण थोडंसं कट करायचं आणि आकार जो आहे तो आपला बघा टोपचा व्यवस्थित आलेला आहे. तर अशाच पद्धतीनं आपण दुसरीही बनवून घेणार आहोत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती फ्री शिवण क्लासचे व्हिडिओही अपलोड आहेत. तर बघा सुंदर अशी पप डिझाईन तयार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत तेही सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक जरूर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.